नमस्कार. महाराष्ट्र आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध भक्तांना खूप आधीपासून लागलेले असतात. जितक्या उत्साहाने गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचं आगमन होतं, तितक्याच भावनात्मकरित्या गणरायाला निरोपही दिला जातो. आज आपण जाणून घेऊयात या आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची म्हणजेच गणेश चतुर्थीची माहिती. भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा गणेश चतुर्थीचा महान मंगल दिवस. शिवपुराणानुसार या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला होता. गणेश चतुर्थी म्हणजे गौरी शंकराचा पुत्र श्री गणेश यांच्या उत्सवाचा दिवस. श्री गणेशाला आपण मंगलमूर्ती, विद्यादाता, विघ्नहर्ता असा श्रेष्ठ देव मानतो. आपण कोणत्याही कार्याचा आरंभ गणेश पूजनाने करतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेशाची स्थापना करून अनंत चतुर्दशीपर्यंत 10 दिवस दररोज मनोभावे पूजा केली जाते. 10 दिवसाचा हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. असे मानले जाते की गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. गणेश जन्माची आख्यायिका अशी सांगितली जाते की एकदा देवी पार्वतीला स्नानासाठी जायचे होते, पण आसपास लक्ष देण्यासाठी कोणीच नव्हते. तेव्हा देवी पार्वतीने आपल्या अंगावरील मळाने एक मूर्ती बनवली आणि ती जिवंत केली. या मूर्तीला पहारेकरी नेमलं आणि सांगितलं की कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस असे सांगून पार्वती माता स्नानासाठी आत गेली. भगवान शंकर काही वेळाने तिथे आले आणि ते आत जाऊ लागले. तोच त्या पहारेकऱ्याने त्यांना अडवले. त्यावर भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्या पहारेकऱ्याचं शिर धडावेगळे केले. पार्वती देवी जेव्हा स्नान करून बाहेर आली तेव्हा त्यांनी हा प्रकार पाहिला. त्या संतापल्या. ते धडावेगळं शिर पाहून तिने पूर्ण ब्रह्मांड हादरवून सोडलं. सर्व देव, अगदी ब्रह्मदेवापासून सगळे देव पार्वतीची समजूत घालण्याचा प्रयत्न करू लागले, पण पार्वती कोणाचं काहीही ऐकून घेत नव्हती. तेव्हा शंकर देव आपल्या गणाला आदेश देतात की पृथ्वी तलावर जाऊन सर्वात आधी जो प्राणी दिसेल त्याचं शिर कापून घेऊन ये. गण बाहेर पडल्यावर सर्वात आधी त्याला हत्ती दिसला. तो त्याचं शिर घेऊन आला. भगवान शंकरांनी ते शिर पुतळ्याला लावले आणि त्या मूर्तीला जिवंत केले. हा पार्वतीचा मानसपुत्र गज म्हणजे हत्ती आणि आनन म्हणजे मुख म्हणजेच गजानन होय. शंकरदेवाने त्याला गणाचा ईश म्हणजेच देव म्हणून गणेश नाव ठेवलं. हा दिवस चतुर्थीचा होता, त्यामुळे चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे. येत्या 7 सप्टेंबरला शनिवारी गणेश चतुर्थी आहे. 7 सप्टेंबरला सकाळी 11:03 ते दुपारी 1:34 गणेश मूर्ती स्थापनेचा शुभमुहूर्त आहे. या वेळेतच मूर्तीची स्थापना करावी. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची मूर्ती घरी तसेच सार्वजनिक मंडळांच्या मंडपात आणली जाते. पंचांगातील मुहूर्ताप्रमाणे मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. प्रतिष्ठापना पूजेमध्ये आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री आणि नैवेद्य अशी षोडशोपचारे पूजा केली जाते. गणपतीला आवडणारी लाल जास्वंदीची फुले, आघाडा आणि दुर्वा तसेच विविध पत्रीपाने या पूजेमध्ये वापरली जातात. खारीक, खोबरे, साखर, खसखस आणि मनुके यांचे मिश्रण म्हणजेच पंचखाद्याचा नैवेद्य गणपतीला दाखवला जातो. गणपतीसोबत त्याचं वाहन असलेल्या मूषक म्हणजे उंदराचीही स्थापना केली जाते. या दिवशी गणपतीला सर्वात प्रिय असणारा मोदक याचा नैवेद्य दाखवला जातो. गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. हे मोदक नारळ आणि गुळाचं सारण आणि तांदळाच्या उकडीनं तयार केले जातात.
किंवा तळणीचेही मोदक केले जातात. गणेश चतुर्थीच्या प्रचलित आख्यायिकेप्रमाणे एकदा गणपती चतुर्थीच्या दिवशी आवडते मोदक खाऊन आपल्या आवडत्या वाहनावरून म्हणजेच उंदराच्या पाठीवरून जात होता. तेव्हा वाटेत साप पाहून उंदीर घाबरला आणि भीतीने थरथरू लागला. यामुळे गणपती उंदरावरून खाली पडला. त्याच्या पोटातून मोदक बाहेर आले. गणपतीने सारे मोदक पुन्हा पोटात टाकले आणि पोटावर साप बांधला. हे दृश्य पाहून चंद्र हसला. गणपतीला त्याचा राग आला. हे पाहून गणपतीने चंद्राला शाप दिला की चतुर्थीला कोणीही तुझे दर्शन घेणार नाही. जो तुला बघेल त्याच्यावर चोरीचा आळ येईल. त्यामुळे आजही लोक चतुर्थीला चंद्राकडे पाहत नाहीत. गणपतीची पूजा करताना नेहमी दुर्वांची जुडी वाहिली जाते, कारण बाप्पाला दुर्वा फारच प्रिय आहेत. त्यामुळे गणपती प्रसन्न होतो असे म्हणतात. गणपतीला नेहमी 21 दुर्वांची जुडी वाहिली जाते. गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहिल्या जातात. यामागे एक आख्यायिका आहे. अनलासूर नावाच्या एका असुराने स्वर्ग आणि पृथ्वीवर उच्छाद मांडला होता. त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून गणेशाला गाऱ्हाणे घालण्यात आले होते. गणपतीने त्या अनलासुराला गिळले आणि सर्वांचा त्रास संपला. पण त्या राक्षसाला गिळल्यामुळे गणपतीच्या पोटात प्रचंड आग सुरू झाली. काही केलं ती थांबेना. तेव्हा 88 सहस्त्र मुनींनी 21 अशा हिरव्यागार दुर्वा गणेशाच्या मस्तकावर ठेवल्या. कश्यप ऋषींनी बाप्पांना 21 दुर्वांच्या जुड्या खायला दिल्या. त्या खाल्ल्यानंतर गणपतीच्या पोटातील आग थांबली. यानंतर आनंदी होऊन यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल असे वरदान गणेशाने दिले होते. तेव्हापासून गणपती पूजेत दुर्वा आवर्जून वाहिल्या जातात. दुर्वाप्रमाणेच गणपतीला प्रिय आहे ते जास्वंदाचं लाल फूल, कारण गणपतीचा वर्ण शेंद्री किंवा लाल आहे. यामुळे गणपतीच्या पूजेत जास्वंदाच्या लाल फुलाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक देवतेच्या काही संख्या आहेत, जसे 12 रवी, 11 रुद्र म्हणजे शंकर. याप्रमाणे गणेशाची संख्या 21 आहे. म्हणून 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे याच संख्येमुळे 21 दुर्वांची जुडी किंवा 21 पत्री वाहिल्या जातात. असा हा गणेश उत्सव पेशवांच्या काळापासून घरगुती उत्सवाच्या स्वरूपात साजरा करत असल्याचा उल्लेख आहे आणि लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या काळात समाजातील एकी वाढवण्याकरता या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. तेव्हापासून गणेशोत्सव घरगुती व सार्वजनिकरित्या संपूर्ण देशभर थाटामाटात साजरा केला जातो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र आणि संस्कृती या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा.